राज्यात सर्वांनाच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. निवडणुका केव्हा होणार, आचारसंहिता केव्हा लागणार असे प्रश्न सर्वांसमोर आहेत. दरम्यान आता विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर निवडणूक आचारसंहिता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात लागू शकते. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचं समोर आलंय. नवीन विधानसभा नोव्हेंबरच्या अखेरीस अस्तित्वात येणार असल्याचं समोर येतंय. त्यामुळे आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचं कळतंय. सध्या राजकीय नेते विधानसभेच्या कामात गुंतलेले दिसत आहेत. त्यासाठी मोर्चे बांधणी देखील समोर आली आहे. तर आता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मतदान होणार असल्याचं सांगितले जाते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये तर मतमोजणी नोव्हेंबरमध्ये होणार असल्याचं समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत झालेला जोरदार राजकीय संघर्ष सर्वांनीच पाहिला आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालंय, तर महायुतीला अपेक्षित यश मिळू शकलं नाही. त्यामुळे विधानसभेत मतांचं गणित बदलणार की लोकसभेची पुनरावृत्ती होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान मनसे आणि वंचित बहुजन आघाडीने विधानसभेला एकला चलोरेची भूमिका घेतली आहे. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे, परंतु अजून मतदानाची तारीख, मतमोजणी केव्हा होणार हे निवडणूक आयोगाने अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही. यंदा नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरुवातीला दिवाळी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे मतदान दिवाळी झाल्यानंतर होणार असल्याचं समोर येतंय. तर साधारण 14 किंवा 15 नोव्हेंबरच्या आसपास विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी किंवा मुदत संपते त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवीन विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक असतं, परंतु सणासुदीच्या काळामध्ये निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे कदाचित निवडणुका दिवाळीनंतर होतील असं सांगितलं जात आहे.